तुमच्यासाठी आलोय मी आता दुर्गादेवी टेकडी तलाव या ठिकाणी. तसं एकटा चाललोय 1.5 किलोमीटर पायी चालत आलोय. दाखवतो आता दुर्गादेवी उद्यान. सध्या उद्यानामध्ये पुढे जाऊन टेकडी लागणार आहे. इकडे खाली तलाव पण आहे. पायी 2 किलोमीटर पायी चालत आलोय तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यामुळे खूप दम लागतोय. तुम्हाला दाखवतो मी इकडे तलाव. आता थोडं पान पचोळा पाळलेला आहे. त्यात बदक वगैरे आहे, तुम्हाला दिसू शकते इथं. हे बदक वगैरे आहे. तुम्ही एकदा फॅमिली फ्रेंड सोबत या इथे. त्यालाही खूप सुंदर प्रकारे जागा वगैरे आहे. एकदा नक्की फॅमिली सोबत येऊ शकते ते. मी माझ्या फ्रेंड सोबत आणा होतो, पण माझे फ्रेंड निघतच नाही लवकर कुठे जायला येण्यासाठी. तर चला मी तुम्हाला वरती घेऊन जातो. इकडे काय आहे बघू आपण सर्व. मला आणखीन जागा दाखवतो आता. तुम्ही इकडे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. तर तुम्हाला मी आधी लहान मुलांच्या खेळण्याकडे घेऊन जातोय. तुमच्यासाठी सर्व मी कव्हर करणार आहे. हा पार्क नाही, उद्यान. डोंगरात असल्यामुळे खूप चढाई आहे. आदम लागतं आता. असंच मी मागे एकदा मित्रांसोबत फिरायला होता, ब्लॉग बनवला होता. त्यावर आज बनवतोय. तुम्ही मागचा ब्लॉग बघू शकता माझ्या चॅनलवर. त्यावेळेस पांडुरंगन, अण्णान, रोहित जाधव पवार हे सर्व होते. बघू शकते किती भारी जागा आहे. सायंकाळी 5ला हे बंद होतं, सकाळी 11ला उघडतं. खूप चांगल्या प्रकारे उद्यान आहे. खरं तर आज बोलायला काही नाही, एकट्याचे बोलायला मित्र असते तर बोलायला बरंच काय. खरं तर आज बोलायला काही नाही. ते म्हणताना एवढं शांत काय मागचं बोलत होता. मित्रांसोबत असलं एक वेगळीच मजा असती. तेव्हा मी तर एकटा झालो. तुम्ही एकटे येऊ नका, मित्रांसोबत या. मी माझ्या हॉस्टेलच्या मित्रांना असते आज सोबत. आम्ही नक्की आलो असतो तिथे फिरायला. सर्वांना लय ना आधी फिरण्याचा, खास करून अण्णा, योगेश पवार चौघाला फक्त मी म्हणायचो जाणं होऊ नाही तर नाही होऊ, फक्त आणायचं आपल्याला इकडं जायचं राव. हो चालेल जाऊ ना. त्याच्यात आमचा एक मित्र होता रोहित जाधव. सॉरी, पवाराचा आडनाव येतोय खरं. रोहित जाधव तो कायम नाही म्हणायचा. आणि म्हणलं का आपण कोकणात जाऊ. रोहित तर काय आम्हाला म्हणे अजून कोकणात नेलेलं नाही, केव्हा नेतोय काय माहिती कोकणात फिरण्यासाठी. मला दाखवतो मी आता. इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा केलेली आहे. तुम्ही पाहू शकता तुमच्या फॅमिली सोबत आले, तुमच्या मुलांना लहान मुलांना खेळण्यासाठी किती प्रकारे चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे. कार सावली पण आहे. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या. माझे मित्र नाही सोबत, नाही तर ते आता झोका खेळले असते. मी तुम्हाला फक्त दाखवतोय. आता पुढं चाललोय, पुढं बघूया काय आपण. हे उद्यान आणि दुर्गादेवी टेकडी तुम्हाला माहीतच असेल. ज्यांना माहीत नसेल, जे कधी कोणी पुण्याला आले नसेल, तर त्यांसाठी निगडीमध्ये आहे. निगडीमध्ये भक्तिशक्तीपाशी उतरायचं. तिथून तुम्ही ऑटो वगैरे करून येऊ शकता. एकदम भारी, तुम्ही नक्की या. हे का नाही. मी आता इतके वर आलोय पायी चालत मला खूप दम लागलेला आहे.
आणि मी पाण्याची बॉटल वगैरे काही सोबत आणलेलं नाही. तुम्ही आता पाण्याची बॉटल वगैरे घेऊन या सोबत. आता मी बरंच वर आलो, आता परत खाली चाललो. आता तुम्हाला लहान मुलांचं खेळण्याचं सेक्शन दाखवलं. आता देवीच्या मंदिराकडे आपण जाऊ. त्याआधी तुम्ही इथं पाहू शकता किती भारी पाणी वाहत आहे. पाण्याचा आवाज ऐकला असेल, काय मोकळ्या पाण्याने पाणी वाहतंय. भारी वाटतंय. देऊ गार सावलीत आल्यानंतर तर खूप खूप प्रसन्न वाटते मला. आणि तसे बी तुम्ही सगळे आठवडाभर जॉब वगैरे करून म्हणजे एकच डेली रुटीन फॉलो करून थकला असाल तर संडे आणि सॅटर्डे याला तुम्ही इथं येण्यास प्लॅन करू शकता. नाही मी तर म्हणतो कराच. तुम्ही या इथं. तुम्ही इथं आल्यानंतर इथं हिंडल्यानंतर घरी गेल्यावर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल, याची गॅरंटी मी घेतो. फक्त फ्रेंड्स फॅमिली सोबत या, माझ्यासारखे एकटे येऊ नका. इथे थोडं वर चढणं अवघड आहे. थोडं माणूस करता तर थोडं खाली उतरणं पण अवघड आहे. ब्रेकच लागत नाही. एखादा जर स्पीड मध्ये जर सुटला, ब्रेकच नाही झाला मग. आणि मला आता ब्रेक लागा नाही, मी कंट्रोल करतोय. कसं आहे मग एकटाच हिंडतोय, पण तुम्ही ना काय एकटे हिंडू. तुमच्या मित्र मैत्रिणी करून, खास करून मैत्रिणीला घेऊन येऊ शकता. बसण्यासाठी बोलण्यासाठी एकदम निवांत जागा आहे. बरेच जण मला तसे मित्र कमी, पण मित्र मैत्रिणी ज्यादा दिसलीत. त्यामुळे तुम्ही पण आता मैत्रिणीला घेऊन या. आणि मित्र हिंडत जा थोडंफार. मित्र कधी म्हणले चला फिरायला जाऊ तर नाही म्हणत नका जाऊ. खूप भारी भारी ठिकाणी मजा येते, एन्जॉय येते. आता माझे मित्र आहे ना म्हणून मी एकटा चालूय. तुम्ही मित्र जर म्हणले कधी तर नाही म्हणू नका. या फिरा त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करू शकता. तुम्ही बघू शकता किती भारी इकडे. वर्षाला किती 1,00,000 रुपये जाते करते. 1,60,000 मला आत्ता 2 दिसलेत. बघू शकता माझ्या बॅक साईडला आहे. आता तो चाललाय ना, तो एक मोर आहे. तुम्ही येऊन नक्की बघू शकता. मी या आणखीन पुढे जात आहे, बघू काय दिसतंय आपल्याला आणखीन. ती छान जागा आहे तुम्हाला बसण्यासाठी. तुम्ही येऊन बसू शकता इथं मस्त पैकी. तिकडे बेंच वगैरे बी टाकले मागे, तुम्हाला दिसत नसेल. लागेल बेंच वगैरे आहे. तुम्ही एकदा या अवश्य, बसा इथे, हिंडा, मजा मस्ती करा. इकडे आणखी मला मोर दिसलेला आहे. आय थिंक मोरचे काय गेला तो, तुम्हाला दाखवला असता. तर मी आता शेवटच्या पॉईंटला आलोय असं वाटते. शेवटच्या पॉईंटला आल्यावर गाड्यांचा आवाज खूप येतोय. माहित नाही इकडे कोणतं गाव वगैरे काय आहे. पण आता मी इथं गडीवर बसणार आहे. खूप दमलेलो आहे. आणि अजून एक पुढं जागा आहे तिकडल्या साईडला, ती तुम्हाला दाखवतो. आणि हिंडत जा रे मित्रांसोबत, हिंडत जा. मित्रांना घेऊन जर शिक बाहेर. मित्र कधी म्हणले चला तर निघत जा टापा. माझ्या मित्राला आत्ता मग फोन केला, ते म्हणे मला नाही म्हणला. म्हणणार होतो त्यांना, पण काय झालं माझंच खरं तर अचानक सकाळी उठल्यानंतर ठरलं. मी माझ्या जे रूमवर होते त्यांना म्हणलो, आणि काय कॉलेजमुळे येऊ नाही शकले. एक जण होता त्याला लय आळस आला, तो येऊ नाही शकला. त्यामुळे म्हणलं आज काय करू, पण जायचंय म्हणलं. खास सबस्क्रायबर तुमच्यासाठी मी म्हणलं आज यांना दाखवायचंच. आणि दर शनिवारी एक पॉईंट दाखवायचंच. शनिवार म्हणजे ते सोमवार रविवार, मग रविवारपर्यंत ब्लॉग अपलोड होत जाईल. मला ब्लॉग शूट करायला काय नाही वाटत,
जो एडिट करायला लय टाइम लागतो. एडिट बी वगैरे काय करत नाही. जे आहे ते आपल्याकडे काय कंटेंट आपलं स्क्रिप्ट वगैरे काय लिहिलेलं नसती. जे आहे ते डायरेक्ट घेतला मोबाईल सुरू झालो. त्यामुळे आपल्याला काय माहित नाही. पण ते व्हिडिओ जोडायला थोडेफार कुठं काय बऱ्याच ठिकाणी मोकळा स्पेस असतो. कधी कधी सुचत नाही. मित्र असले खूप सुचतं. मागचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही. मित्र आहे ना बोलायला लय लय बोलायला. पण एकटा असलं काय समजत नाही. मग काय फक्त तुम्हाला सांगायचं त्याला दाखवायचं बस एवढंच चालू राहतं. पण तुम्ही या एकदा फॅमिली सोबत. आणि बेस्ट गोष्ट इथं रेंज नाही आहे. पैसे कॅश घेऊन या तिकीट काढायला. माझा मला आता एंट्री नसती भेटली पण बरं झालं. माझं फोनपे चाललं ऐन टाइम. फोनपे नाही रेंज फोनपे मध्ये चालत होतं पण रेंजच नव्हती. त्यामुळे त्यांनी कॅश घेऊन या तुम्ही. बऱ्याचशा ठिकाणी प्रॉब्लेम होतो. संडे आणि सॅटरडे हे 2 दिवस एकदम भारी. तुम्हाला कधी येऊ शकता. तर बरेच जणांना सॅटर्डेला सुट्टी राहते तर सॅटर्डेलाच या. म्हणजे संडे कसं आराम करू शकता तुम्ही घरी. जी इच्छा असतीच ग. नाही तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं एक तर दिवस सुट्टीचा भेटतो त्यात पण इकडं तिकडं जायचं घरी. त्यामुळे सॅटर्डेला या. संडेला मस्तपैकी घरी फॅमिली सोबत राहा. इकडं बी फॅमिलीला घेऊन या. आणि जे कॉलेजचे फ्रेंड आहे ते तर त्यांना बी सॅटर्डे संडेज किंवा क्लासवाले वगैरे असतात तर शक्यतो संडेच. तुम्ही संडेला येऊ शकता. आणि माझ्यासारखं तुम्हाला मी मोगच सांगितलं एकटे येऊ नका. बोर होता. मी बोर नाही झालो. माझ्याकडे ब्लॉग होता मला शूट करायचं होतं. पण रेंज नसती. आणि खास करून मी तर म्हणतो येताना ना मोबाईल आणूच नका तुम्ही. मस्त फ्रेंड सोबत यायचं. एन्जॉय बसायच्या गेम वगैरे खेळायच्या. असे बसले सगळे निवांत मध्ये गेम वगैरे खेळा तुम्ही मस्तपैकी. काय टेन्शन वगैरे राहत नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही येऊ शकता. संडेला या सॅटर्डेला या. येतानीच खाली स्टॉल वगैरे असतात तर तुम्ही त्या स्टॉलमधून खायला वगैरे घेऊन येऊ शकता. किंवा घरून तुमचे डबे वगैरे आणले तरी खूप चांगलं आहे. इथं येऊन जर बसले झाडाखाली पाण्याची बॉटल वगैरे घेऊन यायची. मस्त निवांत बसायचं. मला टेन्शन नाही. काही आवाज आहे की तुम्ही ऐकू शकता. मी ना बोलायचं बंद होतं 2 मिनिटं. तुम्ही ऐका फक्त. काय सायलेंट शांतता एकदम. त्यामुळे तुम्ही लवकर या. ऐकलं असं काय आवाज नाही. पक्ष्यांचा आवाज येतो फक्त. चिमण्यांची चिवचिवाट. तर तुम्ही नक्की या सॅटर्डे संडेला. दाखवतो तुम्हाला मी आणखी बऱ्याचशा गोष्टी. चला स्टॉप करतो मी आता गाडीवर. आणि मेन गोष्ट म्हणजे पाण्याची बाटली घेऊन या सोबत तुम्ही. मला खूप तहान लागलेली आता. इथं पाणी नाही जवळ प्यायला. खाली होते मी पेलो नाही. वरती आलोय. आता मी चाललोय खाली. मी तुम्हाला परत दाखवलेलं आहे. पाहू शकता अजून काही. आणि एकदम शांत वातावरण मी पहिल्यापासून म्हणून आलोय. त्यामुळं आता तुम्हाला तीनदा ती गोष्ट म्हणून मी बोर करणार नाही. माझ्याकडे आता काय तुम्हाला दादी सांगितलंय. मित्र नाही तर बोलायला नाही. नाही तर मित्रांसोबत केलेला एन्जॉय वगैरे दाखवतो येतो. मित्र झाले नाही काय करता. बॅड लक. पण पुढच्या वेळेस आता नक्की मित्रांसोबत येणार. तुम्ही या पाहू शकता. माहीत नाही असं किती मोठं आहे. पण पाणी वगैरे खूप आहे. झाडांना पाणी वगैरे कायम स्वरूपी त्याचं तुम्हाला शकतं. आणि खरं तर इथल्या स्टाफला माझं खरं एक बिग थँक्यू. जे इथं स्वच्छता वगैरे ठेवतात. झाडांना पाणी वगैरे देण्याचं काम करतात. खरं तर त्यांना माझं एक मोठं म्हणजे बिग थँक्यू. का आम्ही येतो बरेचसे लोक येऊन कचराही करून जात असतील जेवण वगैरे. तर कचरा वगैरे टाकू नका. आता सांगणे लोकांना म्हणणं नाही सांगणे. त्यांनी हे असं ठेवलेलं आहे कचरे टाकण्यासाठी. तर यामध्येच कचरा टाकत जा तुम्ही सर्वांनी. आणि मीही त्यातच टाकतो जर टाक्या ठरलं तर. नाही तर सोपं साधं. आपला कचरा आपल्या बॅगेत ठेवायचा. ज्यावेळेस आपण घरी जाऊ कुठं डस्टबिन वगैरे दिसल त्यामध्ये टाकायचं. इकडे तिकडे टाकायचंच नहीं. घूम फिर के उधर आ गया सिर्फ जहाँ पहले था बच्चों के सेक्शन में खेलने के लिए, जहाँ बदला छोटे बच्चे खेलने के लिए जगह थी ना, उधर ही में पता नहीं चला मेरे को कैसे क्या हो गया और मैं सिर्फ उधर ही आ गया फिर से. तो अभी खत्म हो गया है, सब दिखाया है. जो नहीं दिखा सका वो आप जाके देख लो. अभी तो मैं जा रहा हूँ रूम पे. जल्दी ब्लॉग अपलोड करने वाला हूँ. आज सैटरडे
संडे नाइट को आई थिंक अपलोड हो जाएगा मेरा, तो मैं तब अपलोड कर दूंगा। अभी तो ठीक है। ये है, देखो आप देख सकते हैं कि फिर से मैं बच्चों के सेक्शन में आ गया, जब आपको पहले दिखाया था मैंने। ते म्हणता नाही हिंदीत कसं खायला, असं काही नाही, मराठी हिंदी जमते मला, फक्त इंग्लिश काय जमत नाही, इंग्लिश शिकायची सुरुवातच व्हाय ना, सुरुवात कशी करावी हेच समजा नाही, मेन गोष्ट अजून का त्यामुळे चाललंय. चालतं तुम्हाला दाखवतो आता रामपूर कशी घेऊन राहिले. येऊ शकता असं तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत लहान मुलांना घेऊन, मुलं खेळते पलीकडच्या साईडला, बॅक साईडला मुलांना वडिलांसाठी जागा आहे बसण्यासाठी वगैरे, असे मुलं खेळतात तिथे. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.